आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. महाराष्ट्र हज कमिटीच्या CEO पदावर आसिम खान यांची नियुक्ती करा. ताहिर बेग मिर्झा यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. धुळे प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य हज समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पदावर करण्यात आलेल्या नियुक्तीबाबत फेरविचार करून उर्दू व अरबी भाषेचे ज्ञान असलेले सन 2020 बॅचचे IAS अधिकारी श्री आसिम खान IAS यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार व अल्पसंख्याक विकास परिषद महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष ताहिर बेग मिर्झा यांनी केली आहे. दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी IAS अधिकारी मनोज जाधव यांची महाराष्ट्र राज्य हज समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. हज समितीच्या स्थापनेपासून प्रथमच एका गैरमुस्लिम अधिकाऱ्याला हे पद देण्यात आल्याने राज्यातील मुस्लिम समाजात चर्चा व संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातून दरवर्षी मोठ्या संख्येने मुस्लिम भाविक हज यात्रेसाठी जात असतात. हज यात्रा ही केवळ प्रशासकीय बाब नसून ती धार्मिक, संवेदनशील व आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असल्याने या पदावर कार्यरत अधिकाऱ्याला उर्दू व अरबी भाषेचे ज्ञान तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक परंपरांची जाण असणे आवश्यक असल्याचे मिर्झा यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. यासाठी त्यांनी भारतामध्ये उर्दू भाषेतून IAS होणारे पहिले अधिकारी श्री आसिम खान IAS यांचे नाव सुचवले आहे. श्री आसिम खान हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांना उर्दू व अरबी भाषेचे उत्तम ज्ञान आहे. तसेच प्रशासकीय अनुभवही भक्कम आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांना निवेदन देऊन मुस्लिम भाविकांच्या सोयी, भावना व श्रद्धा लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी नम्र मागणी करण्यात आली आहे. शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.